जीत तो टॉप पर रहेगी, लेकिन ये देखो घुटना टेक और तमाशा देख, गेंद बिल्कुल वन बाउंस सीमा रेखा पार, 4 रनों के लिए। हेलो, और एक गेंद बिल्कुल स्ट्रेट ग्राउंड, फिर एक बार गेंद बिल्कुल निकल चुकी है सीमा रेखा पार, 4 रन। बैक टू बैक 3 गेंदों के ऊपर 3 चौके, बेहतरीन बल्लेबाजी। जिसकी नाम की चर्चा चल रही थी सुबह से, वो गणेश कुमार मैदान के बीच में बिल्कुल करोड़ों मानुष की परिस्थिति, वहां पर बेहतरीन बल्लेबाज, बैक टू बैक 3 गेंद के ऊपर, यानी कि हैट्रिक मुकम्मल चौकों का लाजवाब बल्लेबाज, विस्फोटक वाली बल्लेबाज मिस्टर गणेश कुमार, 360 बल्लेबाजी करते हुए। पहली गेंद लॉन्ग ऑन के रिदन में, दूसरी गेंद लॉन्ग ऑफ के रिदन, दूसरी गेंद बिल्कुल फाइनल के रिदन में, और तीसरी गेंद लॉन्ग ऑफ के रिदन में गेंद सीमा रेखा पार निकली 4 रनों के लिए। हेलो, लाजवाब बल्लेबाजी, फिर एक बार चले भाबा बकर गेंदबाजी मार के ऊपर, फिर एक बार शप्पल होकर खेलने का प्रयास, फाइन लेकर में गेंद ट्रेवल कर रही है। जब तक खिलाड़ी जाएंगे गेंद को फील्ड करेंगे, वापस थ्रो करेंगे, तब तक सिंगल रन मुकम्मल। अच्छी गेंदों को सम्मान दिया जा रहा है, खराब गेंदों को आसमान दिखाया जा रहा है। बिल्कुल फेवरेट शॉट, घुटना टेक तमाशा देख, ये शॉट जिनके लिए बना गया बिल्कुल गणेश कुमार मैदान के बीच में, एक लाजवाब बल्लेबाज, एक विस्फोटक वाले बल्लेबाज। कुल मिलाकर बात की जाए स्कोर कार्ड की, तो बिल्कुल 13 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब मतलब वामन कवले ऑन स्ट्राइक बल्लेबाजी करेंगे। ब्लॉक कॉल वाले गेंद यहाँ पर सिंगल लेने का प्रयास मैदान के बीच में जरूर चल रहा था, लेकिन शायद रोका वामन ने। बिल्कुल जानते बचेंगे तो और लड़ेंगे और रन बनेंगे अपने टीम के लिए। बिन विकेट की समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर, कुल मिलाकर 5 गेंदों का खेल यहाँ पर समाप्त होता हुआ। आने वाले 1 गेंद का खेल बाकी, पावर प्ले का पहला ओवर जो कि मैदान के बीच में चलता हुआ। फिर एक बार गेंदबाजी मार के पर बाबा बकर आखिरी गेंद लेकर रफ्तार के सौदागर बाबा बकर कवर कर में, यह बेहतरीन कैच, विकेट नंबर 1, वमन कावले, बैक टू द पवेलियन डीजे। पर जो कैच लपका वो चैतन्य गेंदबाजी मार के ऊपर, चैतन्य पर चलेंगे गेंदबाजी मार के ऊपर। चैतन्य अपने ओर से पहली गेंद अंपायर के बाई ओर से गेंदबाजी करेंगे, और स्ट्राइक की अगर बात की जाए तो गणेश के बॉल और एक बिग शॉट, गेंद बिल्कुल जाएगी सीमा रेखा पार, 6 रनों के पहले एक बिग फाइट, 6 रन डीजे पर।
बिल्कुल दूसरे ओवर की पहली गेंद और पहली गेंद को भेज दिया काउ कॉर्नर के ऊपर से 6 रनों के लिए। दूसरी गेंद लेकर फिर एक बार और एक विकेट लेट करने का प्रयास, यहाँ पर कैच के लिए मौका बना लेकिन यहाँ पर जीवन दान मिलता हुआ। बिल्कुल आसान सा मौका जरूर बना था लेकिन अच्छे तरह से गैदर करते तो बिल्कुल कैच मुकम्मल हो पाता। बिल्कुल एक्टिव नहीं थे वहां पर के खिलाड़ी, शायद से पहले से, अगर पहले से एक्टिव होते तो कैच बन सकता था। ऐसे छोटे मोटे कैच यहाँ पर लपकने चाहिए क्योंकि लीग मैच आप करो या मरते के परिस्थिति में खेल रहे हो मैदान के बीच में। डू और डाई मैच है बिल्कुल, चाहे खातनवी स्पोर्ट टीम के लिए। फिर एक बार चले गेंदबाजी मार्ग के ऊपर, तीसरी गेंद लेकर गेंदबाजी मार्ग के ऊपर पटके हुए गेंद बिल्कुल कट किया कवर कर में, डीप कवर कर में गेंद ट्रेवल करे तेजी और रफ्तार के साथ। जब तक खिलाड़ी पहुंचते गेंद पहुंच चुकी सीमा का करीब जाकर गेंद को फील्ड किया गया और यहां पर दूसरा रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, 2 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 21 रन स्कोर कार्ड के ऊपर। लाजवाब बल्लेबाज है, उतनी बढ़िया फील्डिंग वहां पर कवर करने में, डीप कवर करने में गेंद निकलती, बिल्कुल आउटफील्ड हल्की सी वहां पर फायदा मिलता हुआ गेंदबाजी करते हुए टीम का। इसीलिए बिल्कुल 2 रन यहाँ पर चूके बेहतरीन यहाँ पर बल्लेबाजी गणेश कुबल, बिल्कुल लाजवाब बल्लेबाजी। फिर एक बार चले गेंदबाजी मार्ग के ऊपर चैतन्य, ये गेंद अंदर की तरफ लाने का कोशिश, यहाँ पर बेहतरीन गेंद परिवर्तन यहाँ पर नजर आया। कूलर के ऊपर पकड़ने के बाद थोड़ी सी इनस्विंग गेंद हुई, अंदर की तरफ गेंद निकली, बल्लेबाज के शरीर के ऊपर टकराती हुई गेंद। यह गेंद फिर एक बार कवर के रिजल्ट में बेहतरीन स्ट्रोक, बिल्कुल खिलाड़ी के गोदी में गेंद निकली और यहां पर विकेट नंबर 2 बैक टू द पवेलियन डीजे। इक्कीस रन स्कोर कार्ड के ऊपर, 21 लॉस ऑफ 2 विकेट एंड थर्ड ओवर सेकेंड ओवर इन प्रोग्रेस। बात मैदान की तरफ बढ़ते हुए निखिल नाइक, एक ताबड़तोड़ बल्लेबाज, विस्फोटक वाले बल्लेबाज मैदान के बीच में। वैन फ्रॉम केरवाड़ा स्ट्राइक के ऊपर, गणेश कुबल ने बिल्कुल निजी 21 रन, बिल्कुल 21 रन जो स्ट्राइक स्कोर कार्ड के ऊपर दिख रहे, बिल्कुल गणेश कुबल की बल्लेबाजी, लाजवाब बल्लेबाजी। एक चौवा और 3, एक छक्का और 3 चौवे शामिल, बेहतरीन बल्लेबाजी। फिर एक बार चले गेंदबाजी मार्ग के ऊपर, चैतन्य अपने ओर से आखिरी गेंद लेकर दूसरी ओर की स्ट्राइक के ऊपर। यह गेंद बहुत ही बढ़िया गेंद, बहुत ही बढ़िया गेंद, बिल्कुल गोल्डन के ऊपर टिप्पा करने के बाद थोड़ी सी नीचे रही गेंद, बल्लेबाज के रिडार में नहीं आई, बिल्कुल गेंद विकेट के ऊपर के दस्तानों में, बगैर कोई रन से, बगैर कोई नुकसान से गेंद विकेट के ऊपर के दस्तानों में समा गई। बिन विकेट के समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर 2 ओवर के समाप्ति के बाद 21 रन स्कोर कार्ड के ऊपर ठीक ठाक स्कोर कार्ड नजर आता हुआ, क्योंकि गणेश कुबल की बल्लेबाजी, लाजवाब बल्लेबाजी की थी। लेकिन यहां से काम करना होगा, फिर एक बार हाथ खोलने का मौका जरूर बिल्कुल रहेगा निखिल नाइक के पास, जिनके पास ताकत है, क्षमता है बिल्कुल बड़े शॉट के, लेकिन यहां से हाथ खोलना होगा। एक आध बड़ा शॉट इस ओवर में अगर आएगा तो मजा आएगा मुकाबले में, क्योंकि अगर बात की जाए खास नेवी स्पोर्ट टीम की तो बिल्कुल यहाँ पर डू और डाई मैच है उनके लिए, करो या मरो इस परिस्थिति मैदान के बीच में। ओमकार चिपकर नए गेंदबाज, गेंदबाजी मार्ग के ऊपर युवा गेंदबाज है, बिल्कुल आरोह टीम में बिल्कुल बेहतरीन प्रदर्शन। फील्डिंग भी कर बात की जाए, एक लाजवाब फील्डिंग का काम, बल्लेबाजी हो, गेंदबाजी का मौका जरूर थोड़ा सा कम मिलता है जरूर, लेकिन बल्लेबाजी और फील्डिंग
बहुत ही बढ़िया इस खिलाड़ी की, लेकिन अब मात्र गेंदबाजी का यहाँ पर अवसर प्राप्त होता है। बिल्कुल ओमकार चिपकर अपने ओर से पहली गेंद, फुल टॉस गेंद, वहां पर घुमाया, स्कोर लेकर कैच किया, मौका बनेगा, लेकिन उतनी बढ़िया फील्डिंग, काबिल तारीफ फील्डिंग वहां पर अपने टीम के लिए महत्वपूर्ण, यहाँ पर 2 रन बचाए, लेकिन 2 रन मुकम्मल के दोनों बल्लेबाजों ने दौड़कर 2 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 23 रन स्कोर कार्ड के ऊपर। अच्छी गेंदों का सम्मान करो और खराब गेंदों को आसमान दिखाओ एक रणनीति मैदान के बीच में, लेकिन ये फुल टॉस वाली गेंद थी, बिल्कुल हाफ बॉल पर लेकर खेला, अगर बिल्कुल टाइमिंग सही होती तो गेंद सीमा रेखा पार पहुंचती, लेकिन उतना ज्यादा हाइट नहीं मिली गेंद को, इसलिए वहां पर 2 रन मुकम्मल के दोनों बल्लेबाजों ने। फिर एक बार फुल टॉस गेंद, स्ट्रेट ग्राउंड खेलने का प्रयास, सिंगल रन मुकम्मल करेंगे, दूसरे का प्रयास जोखिम भरा रहेगा, लेकिन सिंगल के ऊपर संतुष्ट दोनों बल्लेबाज और सिंगल रन के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 24 रन स्कोर कार्ड के ऊपर। बेहतरीन गेंदबाज है, बिल्कुल अगर बात जाए दोनों गेंदों के ऊपर फुल टॉस गेंद थी, लेकिन बल्लेबाज कुछ खास प्रदर्शन कर ना सके। एक स्ट्रेट ग्राउंड और बिल्कुल एक पॉइंट के रीजन में खेला हुआ शॉट, मात्र 3 रन बने बिल्कुल 2 गेंदों के ऊपर, अभी भी 4 गेंदों का खेल बाकी तीसरे ओवर का, लेकिन बेहतरीन गेंदबाजी, तारीफ करने की फुल टॉस गेंद, लेकिन थोड़ा सा दबाव पैदा हुआ है बल्लेबाजी करते हुए टीम के ऊपर, क्योंकि वामन कवड़े वापिस डगआउट में लौटे, गणेश कुबल वापिस डगआउट में लौटे। अब मात्र मोतेश और निखिल के ऊपर जिम्मेदार रहेगी दोनों बल्लेबाजों के ऊपर इस एक पार्टनरशिप बनाने की, साझेदारी बनाने के मैदान में। सीमित 5 ओवर का मुकाबला, 4 गेंदबाज अनिवार्य इस मुकाबले के लिए। ब्लॉकर में डालने का प्रयास, यहाँ पर कवर करने में लॉफ्टेड कवर का इस्तेमाल, फिर एक बार सिंगल रन, दूसरे का प्रयास, यहाँ पर दूसरा रन फिर एक बार मुकम्मल करते हुए दोनों बल्लेबाज। बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट, अच्छी गेंदों का सम्मान किया जा रहा है, बिल्कुल 3 गेंदों का खेल हुआ समाप्त तीसरे ओवर का, अभी तक 5 रन कर दीजिए बिल्कुल 3 गेंदों के ऊपर। फिर एक बार प्रयास करेंगे, 26 रन स्कोर कार्ड के ऊपर, गेंदबाजी मार्ग के ऊपर ओमकार के लिए गेंद, यह बहुत ही बढ़िया स्ट्रोक, टेंट ग्राउंड गेंद पहुंच जाएगी बिल्कुल सीमा रेखा पार, 6 रन स्कोर कार्ड के ऊपर। लाजवाब स्ट्रोक, स्ट्रेट ग्राउंड खेला हुआ, बिल्कुल निखिल नाइक के बल्ले से खूबसूरत स्ट्रोक, यह गेंद बिल्कुल स्क्वायर लेग के रीजन में, डीप स्क्वायर लेग के रीजन में गेंद निकलती हुई, जब तक खिलाड़ी आते गेंद को फील करेंगे वापिस थ्रो करेंगे, तब तक सिंगल रन मुकम्मल। सिंगल यहाँ पर निर्भर रहते हुए दोनों बल्लेबाज संतुष्ट, दोनों बल्लेबाज सिंगल के ऊपर, सिंगल के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 33 रन स्कोर कार्ड के ऊपर। कुल मिलाकर तीसरे ओवर के 5 गेंदों का खेल हुआ समाप्त, आखिरी गेंद का खेल बाकी तीसरे ओवर का, लेकिन एक खूबसूरत चौवा छक्का इस ओवर में लग चुका है, तो बिल्कुल थोड़ा सा स्कोर कार्ड रिच बनता हुआ 33 रन स्कोर कार्ड के ऊपर। तीसरा ओवर जो कि प्रगति चलता हुआ, लेकिन एक आध बड़े शॉट की तलाश आखिरी गेंद के ऊपर। फिर एक बार ओमकार चले, ये गेंद स्ट्रेट ग्राउंड खेलने का प्रयास, यहाँ पर खिलाड़ी आएंगे, सिंगल रन मुकम्मल, दूसरे का प्रयास, यहाँ पर दूसरा रन मुकम्मल। बेहतरीन फील्डिंग, बैकअप बहुत ही बढ़िया। अगर बात की जाए बाबा बाकर का, एक अनुभव के साथ मैदान के बीच में बाबा बाकर नजर आते हुए, महत्वपूर्ण यहाँ पर और 2 रन बचाए, 2 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 35 रन स्कोर कार्ड के ऊपर। कुल मिलाकर 3 ओवर का खेल यहाँ पर समाप्त होता हुआ, 3 ओवर के समाप्ति के बाद 35 रन स्कोर की कोशिश, ये मंसूबा रहेगा बिल्कुल गेंदबाजी करते हुए टीम का, क्योंकि निखिल नाइक जैसे ताबड़तोड़ एक फाइटर बल्लेबाज है मैदान के बीच में, बिल्कुल एक आध विकेट मिल जाए निखिल नाइक का तो बिल्कुल काम बन जाएगा मैदान में। उस हिसाब से ये रणनीति रहेगी चाहे गेंदबाज करते हुए टीम की, इसीलिए लाया गया बिल्कुल गेंदबाजी मार्ग के ऊपर बाबा बाकर को। बाकर एक्सप्रेस के नाम से जाना जाने वाला एक खिलाड़ी, आरुल टीम में बेहतरीन प्रदर्शन जिस खिलाड़ी का रहता है वो बाबा बाकर गेंदबाजी मार के ऊपर रफ्तार के सौदागर, मछली जल की रानी है और रफ्तार इस गेंदबाज की निशानी है। बेहतरीन गेंदबाजी इस टूर्नामेंट में इस बाबा बाकर की नजर आती हुई। स्विच करने का प्रयास, गेंद और बल्ले से कांटेक्ट नहीं हो सका गेंद और बल्ले का,
लेकिन यहाँ पर सिंगल रन जरूर बनेगा। सिंगल के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 36 रन स्कोर कार्ड के ऊपर 36 लॉस ऑफ 3 विकेट एंड थर्ड ओवर इन प्रोग्रेस, लॉस ऑफ 2 विकेट सॉरी। मोतेश बिल्कुल बल्लेबाजी करते हुए मैदान के बीच में, निजी 5 रनों के ऊपर बल्लेबाजी मोतेश की। सिंगल डबल के ऊपर निर्भर मोतेश रह चुके हैं, लेकिन एक आध बड़े शॉट की तलाश इस ओवर में होनी चाहिए थी। और एक बड़ा शॉट स्ट्रेट ग्राउंड, जैसे कि मैंने कहा था बिल्कुल स्ट्रेट ग्राउंड खेलने का प्रयास यहाँ पर 6 रनों के लिए गेंद निकले सीमारे के पार विशेप में लॉन्ग ऑफ के रिजल्ट में शायद थोड़ी सी हल्की थी गेंद पर ट्रेवल होती हुई 6 रनों के लिए, और 6 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ा 42 रन स्कोर कार्ड के ऊपर। मैंने पहले कहा था मोतेश में ताकत है, क्षमता है बड़े शॉट खेलने की, जैसे मौका मिला आज खराब गेंद मिली उसके ऊपर हल्ला बोल दिया, बिल्कुल लॉन्ग ऑफ के रिजल्ट में गेंद को भेज दिया सीमारे के पार। फिर एक बार चले गेंदबाजी मार के ऊपर बाबा बाकर अपने ओर से तीसरी गेंद लेकर कट करने का प्रयास, लेकिन उड़ाया गेंद को, गेंद बिल्कुल हवा में और गेंद निकल चुकी है बिल्कुल काऊ कॉर्नर के ऊपर से 6 रनों के लिए। इस 6 रनों के साथ पारी का स्कोर कार्ड के ऊपर लाजवाब बल्लेबाजी अब मात्र मोतेश की, एक बेहतरीन बल्लेबाजी, एक 20 फुट वाली बल्लेबाजी, मोतेश ऑन फायर। डीजे फिर एक बार चले बाबा बाकर गेंदबाजी मार के ऊपर 3 गेंदों का खेल हुआ समाप्त, बैक टू बैक 2 छक्के लगे चलेंगे अब मात्र कम बैक करने की कोशिश, लेकिन गेंद निकल चुकी है बिल्कुल फाइनल के रिजल्ट में, डीप फाइनल के रिजल्ट में गेंद ट्रैवल करते हुए दूसरा रन मुकम्मल करने का प्रयास और तीसरे के लिए पलट चुके दोनों बल्लेबाज, लेकिन वहां पर रोक दिया बिल्कुल आखिरकार मोतेश ने। बिल्कुल जानते बचेंगे तो ऑल लड़ेंगे और रन बनाएंगे अपने टीम के लिए, कोशिश रहेगी मैदान के बीच में, क्योंकि डू और डू मैच है बिल्कुल खानदानी स्पोर्ट टीम को, लेकिन एक छोर के ऊपर 2 मैच जीत के एमके स्पोर्ट ने बिल्कुल अपना नेतृत्व यहाँ पर प्रभावित किया है सभी दर्शकों को। फिर एक बार चले गेंदबाजी मार के ऊपर बाबा बाकर पकड़ वाले गेंद, लेकिन थोड़ा सा हाफ पर लेकर खेला, सिंगल रन मुकम्मल अच्छे के और फील्डिंग वहां पर 1 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 51 रन स्कोर कार्ड के ऊपर। आखिरी गेंद का खेल बाकी चौथे ओवर का, 51 लॉस ऑफ 2 विकेट एंड 4th ओवर इन प्रोग्रेस। मैदान के बाबा बाकर गेंदबाजी मार के स्ट्राइक पर निखिल नाइक, ये गेंद यू मिस आई डेफिनेटली हिट, गेंद अंदर गिल्ली बाहर, विकेट नंबर 3 बैक टू द पवेलियन। डीजे यादव मैदान के बीच में पहुंच चुके, आखिरी ओवर का खेल बाकी। स्लॉग ओवर में किस प्रकार की बल्लेबाजी रहेगी, क्योंकि विनय यादव के पास भी ताकत है, क्षमता है बल्लेबाजी करने के लिए। इसी बीच चले गेंदबाजी मार के ऊपर नए गेंदबाज सिंगल मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने। भूषण जादव खुद कप्तान गेंदबाजी मार के ऊपर सिंगल के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 52 रन स्कोर कार्ड के ऊपर। और एक बिंदी गेंद स्कोर कार्ड के ऊपर, बिल्कुल ऑप्टिक के बाहर रखी थी गेंद, बिल्कुल बल्लेबाज पढ़ न सके गेंद को, और बिंदी गेंद की समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर। कुल मिलाकर 2 गेंदों का खेल हुआ समाप्त 52 रन स्कोर कार्ड के ऊपर।
पटकी हुई गेंद, फ्लेग फिर एक बार हल्की सी ऑफ टी के बाहर निकलती हुई गेंद अंपायर ने दंडित कर दिया। एक अतिरिक्त रन खाते में जुड़ा जाएगा और एक रन के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 53 रन स्कोर कार्ड के ऊपर। हल्की सी ऑफ टी के बाहर कर दी गेंद, स्लो रन गेंद पिच की थी, कुछ अलग करने का प्रयास, फंसाने का प्रयास कर रहे थे, बिल्कुल ललचाने का प्रयास कर रहे थे, क्योंकि जानते हैं बिल्कुल सामने वाले बल्लेबाज यानी कि विनय जाधव के पास क्षमता है, ताकत है बड़े शॉट खेलने की। ब्लॉकर में डाला गेंद, लेकिन उठाया गेंद को, स्क्वायर लेग कर गेंद निकल चुकी है बिल्कुल सीमा रेखा पार। 6 में 6 रनों के लिए लाजवाब बल्लेबाज पुल किया गेंद को। फिर एक बार चले गेंदबाजी मार्ग के ऊपर, बिल्कुल भूषण आने बल्ले के साथ निकला, बिल्कुल गेंद कारपेट के सारे गेंद ट्रैवल होते हुए सिंगल रन मुकम्मल करेंगे, दूसरे रन का प्रयास जरूर रहेगा और सिंगल रन के पसंद तो दोनों बल्लेबाज और सिंगल के तहत पारी का स्कोर आगे बढ़ा। 60 रन पहुंचे स्कोर कार्ड स्कोर बोर्ड के ऊपर। मोते सब आएंगे स्ट्राइक के ऊपर। कुल मिलाकर 4 गेंदों का खेल यहाँ पर समाप्त होता है, 2 गेंदों का खेल बाकी है। यह गेंद बल्ले और गेंद के बीच कोई संपर्क नहीं और विकेट को सेक्रीफाइस करेंगे जरूर, क्योंकि जानते हैं विनय के पास क्षमता है, पिछले गेंद के ऊपर चक्का जरूर लगा था पर बल्लेबाज माजर के बीच में विनय की। फिर एक बार चलेगी गेंदबाजी मार्ग के ऊपर। ये गेंद बिल्कुल बल्लेबाज को छक्का देते हुए लॉन्ग स्टॉप करते हुए गेंद ट्रैवल हुए, सिंगल रन मुकम्मल करके दूसरे रन का प्रयास नहीं रहेगा यहाँ पर। सिंगल के पर संतुष्ट दोनों बल्लेबाज और सिंगल के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 61 रन स्कोर कार्ड के ऊपर। 62 रनों का लक्ष्य रहेगा मैदान में, बिल्कुल बल्लेबाजी करते हुए एमके स्पोर्ट के लिए। क्या 22 रनों का लक्ष्य का पीछा करने के लिए किस प्रकार के बल्लेबाजी होगी, किस प्रकार की गेंदबाजी होगी, इसका आंखों का हाल सुनाने के लिए हमारे साथ कमेंटर हमारे रिस्पेक्टेड सर मिस्टर समरजीत पांडे जिनके पास मैं माइक्रोफोन सुपुर्द करता हूं और इस मुकाबले के लिए मैं रुकता हूं। धन्यवाद।
आतापर्यंत जिंकतोय 2 सामने खेळून. या सामन्यामध्ये जर त्यांनी विजयश्री संपादन केली तर निर्विवादपणे उद्याच्या दिवशी ते स्पर्धेमध्ये दाखल होतील, यात कोणतीही शंका नाही. मात्र या ठिकाणी जर विजयश्री संपादन केली श्री खाजनेश्वर भूमिका क्रिकेट संघाने तर निश्चितपणे समसमान गुणसंख्या होईल आणि त्यानंतर कालच्या दिवशी जी स्थिती झाली तीच गत आजच्या दिवशीही पाहायला मिळेल अशी स्थिती मैदानावर येऊन ठेपली आहे. 61 धावा धावफलकावर प्रथम फलंदाजी करताना सुरुवात केली गणेश कुबलनं 21 धावांची. वामन कावळे शून्यावर जरी तंबूत परतला तर त्यानंतर मोतेस एक सरप्राईज पॅकेज जो तो वैयक्तिक 21 धावांचं योगदान देतोय. 10 धावांचं योगदान दिलं ते अर्थातच निखिल नाईकने. डावाच्या सरतेशेवटी विनय जाधवचा एक षटकार. हे फलंदाज कामी येत आहेत व 5 षटकांमध्ये प्रति षटकामागे 12 धावांच्या धावगतीनं तब्बल 60 धावांच्या पलीकडे म्हणजे 61 धावा धावफलकावर झळकल्या जात 62 धावांचं सन्मानजनक लक्ष हे ठेवलं जात आहे. एका बाजूला असेल तो फलंदाज लतेश साळगावकर, या स्पर्धेतील एकमेव या ठिकाणी अर्धशतकी खेळी साकारण्यात ज्या फलंदाजला यशस्वीता प्राप्त झाली तो लतेश साळगावकर स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज अर्थातच ओमकार चिपकर. ही सलामीची बिनीची जोडी मैदानावर तर गोलंदाजीची धुरा सांभाळतोय तो सरपातळ बांधाचा वेगावर स्वार होऊन अचूकतेनं गोलंदाजी करणारा विनय जाधव आपल्या गोलंदाजी मार्कवर. 30 चेंडू 62 धावांची आवश्यकता. लतेश साळगावकर स्ट्राईकला फलंदाज. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं. आखूड टप्प्याचा चेंडू उजव्या एष्टी बाहेरचा स्क्वेअर ऑफ द विकेट देखण्या असा फटका. चेंडूचा प्रवास डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा जवळ होतोय व बघता बघता डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार करत पहिल्या चेंडूवर लतेश साळगावकर याच्याकडनं मोठा प्रहार होतोय. तो चौकारच्या स्वरूपात चौकारनं लतेश स्वतःचं खातं हे खोलतोय. 62 धावांचा पाठलाग करताना लतेशला एक आक्रमक खेळी साकारावी लागेल आपल्या संघाला विजयश्री संपादन करून द्यायची असेल तर. दुसऱ्या बाजूनं या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर विनय, त्यानंतर वामन आणि गणेश या त्रिकुटावर पूर्णतः भवितव्य अवलंबून असेल खासनाची भूमिका क्रिकेट संघाचं मैदानावर. विनय जाधव गोलंदाजी मार्कवर सज्ज. आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू हलकेच दिशा दिली जाते. ते शॉर्ट थर्मॅनला चेंडू अडवून चेंडूची फेक करण्याचा इरादा. चेंडूची फेक होते ती अर्थातच नॉनस्ट्राईक यांच्या दिशेनं 1 धावा दोन्ही फलंदाज सहजगत्या पूर्ण करतायत. लतेशच्या खाती मिळते ती एकेरी धाव तर एकेरी धाव या ठिकाणी MK क्रिकेट संघाच्या खाती ज्या एकेरी धावेने धावफलक 5 धावांवर विस्थापित होतोय 62 धावांचा पाठलाग करताना. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 5 धावा. ओमकार चिपकर हा फलंदाज गार्ड घेतोय, खेळण्यासाठी सज्ज होतोय. विनयची गोलंदाजी पुढे सरसावत पदत आली त्याच्या जोरावर मोठा फटका लॉंग ऑफच्या दिशेनं डीप लॉंग ऑनवरनं सुरेख असा बॅकअप वाखाणण्याजोगी परती येते. नॉन स्ट्राईक यांच्या यष्टा उद्ध्वस्त करणारे मात्र ऐन मोक्याच्या क्षणी आपल्या सुरक्षित जागी ओमकार चिपकर येऊन पोहोचतोय. त्यामुळे धावचीतचा संभाव्य धोका टळला जातोय. ओमकारला समाधान मानावं लागते ते एकेरी धावेवर ज्या एकेरी धावेने धावफलक बदलतोय. 6 धावांवर 3 चेंडूंचा खेळ समाप्त. बिनबाद 6 धावा मैदानावर. चौथा चेंडू या डावातील विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगत एक साहसी फटका. लेदर बॉल क्रिकेटची आठवण करून देणारा या मैदानावर अनंत असे नैसर्गिक अडथळे मात्र त्या नैसर्गिक अडथळ्यांना पार करत चेंडू जमिनीलगत सरपटत जातोय तो चौकारासाठी व एका आकर्षक चौकाराची नोंद लतेश साळगावकर याच्या करवी होते. निश्चितपणे लेदर बॉल क्रिकेटच्या पठडीतील हा फटका नितेश लतेश याच्याकडनं आपण पाहतोय. 4 धावांनी धावफलक वाढतोय तो 10 धावांवर दुहेरी आकड्यात विस्थापित होते. धावसंख्या MK स्पोर्ट्स संघाची 62 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 10. परत गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. आखूड टप्प्याचा चेंडू हलकेच टोलावला जातो जो शॉर्ट कव्हरला. चेंडू अडवता क्षणी चेंडू फेकावा ही अपेक्षा होती गोलंदाज विनयची मात्र एकेर धाव पूर्णत्वास नेली जाते. एकेर धावेने धावफलक वाढतोय 11 धावांवर. खेळ समाप्त होतोय 5 चेंडूंचा. आपल्या पहिल्या षटकाची सांगता करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विनय सज्ज. धीम्या गतीनं फेकलेला चेंडू सुरेख असा फटका. चेंडूचा प्रवास डीप स्क्वेअर लेगला घडतोय. निखिल नाईक चेंडूच्या मागे 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. निखिलची परती यष्टिरक्षक गणेश कुबलच्या दिशेनं होते. दुसरी धाव सहजगत्या दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. पहिलं षटक समाप्त व पहिल्या षटकाच्या सांगते केलीस बिनबाद 13 अशी सुरेख सुरुवात दमदार ही MK स्पोर्ट्स क्रिकेट संघाची 62 धावांचा पाठलाग करताना स्पर्धेमध्ये अस्तित्वाची लढाई खेळताना दिसतोय तो अर्थातच या ठिकाणी खासनादेवी भूमिका क्रिकेट संघ या सामन्यामध्ये विजयश्री संपादन करून या स्पर्धेमध्ये जिवंत राहावं असाच इरादा त्यांचा फलंदाजी करताना. त्यामुळेच प्रथम फलंदाजी करताना 61 धावा धावफलकावर झळकल्या गेल्या. तर निर्विवादपणे सलग 3रा सामना जिंकावा, उद्याच्या दिवशी आपली मक्तेदारी सिद्ध करावी या इराद्यानं 62 या विजयी उद्दिष्टाचा पाठलाग करताना लतेश साळगावकर व त्याचा ओमकार ही सलामीची बिनीची जोडी बऱ्यापैकी कामगिरी करताना मैदानावर दिसते.
गोलंदाजीत बदल होतोय बहुधा छोट्या चणीचा छोटा पॅकेज बडा धमाका गणेश कुबल याची वर्णी लागते डावातील दुसरं षटक फेकण्यासाठी. वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक दुसरं षटक फेकण्यासाठी गणेश कुबल पंचांच्या डाव्या हाताकडनं मारा करण्यासाठी सज्ज होतोय. समोर आहे तो लतेश साळगावकर स्ट्राईकला, डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, 3 क्षेत्ररक्षक ऑन साईडला. हवेमध्ये चेंडू उंच उडतोय. झेल या ठिकाणी निखिल नाईकच्या दिशेनं निखिल झेल टिपतोय व पहिल्याच चेंडूवर गणेश कुबल एक मोठी सफलता लतेश साळगावकरच्या स्वरूपात प्राप्त करत मोठा मासा कळायला लागतोय. तो लतेश याच्या स्वरूपात 1 गडी बाद 13 धावा, 1 षटक 1 चेंडू यांचा खेळ हा समाप्त. शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू होता आणि आखूड टप्प्याचा चेंडू पाहिल्यानंतर एक मोठा साहसी फटका डीप फाईन लेगच्या दिशेने टोलवण्याचा मोह आवरता घेत नाही. तो लतेश परिणाम भोगावे लागतायत. झेलचित होऊन तो माघारी परततोय व त्याची जागा करण्यासाठी अष्टपैलू खेळाडू भूषण जाधव याची वर्णी ही मैदानावर लागते. 13 धावा एका कार्याच्या मोबदल्यात. दरम्यानच्या कालावधीमध्ये सुरेख असा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट टोलावला जातोय. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. एकेर धावेचं रूपांतर 2 धावात केलं जाते. त्या 2 धावाने धावफलक वाढतोय तो 16 धावांवर. 13 अशी धावसंख्या, त्या 13 अशा धावसंख्येवर बाद झाला लतेश साळगावकर. क्रिकेटमध्ये 13 या आकड्याला घातांक संबोधला जातो आणि तोच घातांक कारणीभूत ठरतोय कधी बाद होण्यासाठी. एकंदरीत 16 धावा, 1 षटक 3 चेंडू यांचा खेळ हा समाप्त. आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेत गणेश कुबल गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं समोर फलंदाज तो ओमकार स्ट्राईकला विथ अलॉंग द कार्पेट. जमिनी लगत फटका. चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑनला होतोय. क्षेत्ररक्षक मोतेश चेंडूच्या मागे. 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. ज्या एकेर धावेने धावफलक बदलतोय तो 17 धावांवर. 17 धावा धावफलकावर एका कार्याच्या मोबदल्यात पाठलाग होतोय तब्बल 62 धावांचा. निर्धारित 5 षटकात या ठिकाणी विजयासाठी तो MK स्पोर्ट्स क्रिकेट संघाच्या वतीनं. प्रतिदा गणेश कुबल गोलंदाजीवर सज्ज. यावेळी भूषणला चेंडू पाठवायचा होता डीप लॉंग ऑन क्षेत्रात मोठ्या फटक्यासाठी, मात्र प्रयत्न फसतोय. बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षक वामन कावळे पूर्ण करतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. निर्धाव चेंडूसह धावसंख्या 17 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. 17 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. अजूनही 45 धावांचं अंतर गाठायचं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अर्थातच गणेश कुबल सज्ज. यावेळी सुरेख असा फटका गोलंदाजच्या डोक्यावरनं टोलवला जातोय. चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑफच्या दिशेनं. 1 धाव भूषणच्या खाती सहजगत्या प्राप्त होते. एकेर धावेने भूषण पोहोचतोय तो 2 धावांवर. खेळ समाप्त होतोय 2 षटकांचा. प्रतिषटकामागे 9 धावांची धावगती. 18 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. अजूनही 44 धावांची आवश्यकता व 18 चेंडूंचा खेळ हा बाकी राहतोय. 18 चेंडू 44 धावा मैदानावर. स्पर्धेचा एकंदरीत दुसरा दिवस व महत्त्वपूर्ण सामना या ठिकाणी खेळवला जातोय. उद्याच्या दिवशी कोणत्या संघाची हजेरी लागेल, कोणत्या संघाचा प्रवास थांबेल याची निश्चिती करणारे महत्त्वपूर्ण सामने मैदानावर सुरू. 2 षटकांचा खेळ समाप्त. 18 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विनय जाधव वैयक्तिक कोट्यातील दुसरं सांघिक तिसरं षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय.
गोलंदाजी मार्कवर व निश्चितपणे त्याला सामोरा जाईल तो फलंदाजीला. अर्थातच भूषण जाधव स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज ओमकार. आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडूला पाठवायचं होतं डीप मिड विकेट क्षेत्रात एका उत्तुंग फटक्यासाठी, मात्र चेंडूची गती पूर्णपणे चकवते ते फलंदाजला. त्यामुळेच निर्धाव चेंडू गोलंदाज विनय याचा गणला जातोय. धावसंख्येत कोणताही बदल नाही. 18 धावा धावफलकावर एका कार्याच्या मोबदल्यात. लेफ्ट आर्म राऊंड विकेट पतन गोलंदाजी करतोय. धीम्या गतीनं परत एकदा चेंडू फेकला जातोय. सलग 2 चेंडू फलंदाज भूषण याचा कच्चा दुवा हेरून फेकले गेलेले. अर्थातच गोलंदाज विनय याच्याकडनं आपण पाहतोय आणि सलग 2 निर्धाव पद्धतीचे चेंडू हे गोलंदाजी करणाऱ्या संघाचा आत्मविश्वास वाढवताना दिसत आहेत. तर फलंदाजी करणाऱ्या संघाला निश्चितपणे अनंत अडचणींना सामोरं हे जावं लागतंय. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळी मात्र फटका मारण्याचा इरादा बदलतोय. चेंडूचा प्रवास करतोय तो डीप एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. सरळ फेक येते यष्टिरक्षक गणेश कुबलच्या दिशेनं व केवळ एकेर धावेवर भूषणला समाधान मानावं लागतंय. ज्या एकेर धावेने धावफलक बदलतोय 19 धावांवर. 19 धावा एका कार्याच्या मोबदल्यात. पाठलाग होतोय तब्बल 62 धावांचा. ओमकार चिपकर सलामीचा फलंदाज. ओमकारला हात खोलावे लागतील. मोठे फटके हे टोलवावे लागतील. सुरेख असा चेंडू, मंदगतीचा चेंडू गोलंदाज विनय याचा निर्धाव गणला जातोय. 4 चेंडूंवर नाममात्र 1 धाव खर्च करतोय तो गोलंदाज विनय. सज्ज होतोय षटकातील पुढील म्हणजे 5वा चेंडू फेकण्यासाठी. निश्चितपणे सलामीचा फलंदाज ओमकार त्याला सामोरा जाईल यात कोणतीही शंका नाही. 19 धावा 1 गडी बाद. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू, मात्र योग्य असं प्रत्युत्तर चेंडूला पाठवलं जातंय डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. षटकार जी क्षमता आहे ओमकारच्या खांदी त्या क्षमतेला सिद्ध. ओमकार 6 धावांनी धावफलक बदलतोय. 25 धावा 62 धावा करताना म्हणजे अजूनही 37 धावांची आवश्यकता. येणारे 13 चेंडू हे या सामन्यातील शेष. 13 चेंडू 37 धावा. षटकाची सांगता करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विनय हा सज्ज. समोर आहे फलंदाज तो ओमकार स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज भूषण. 13 चेंडू 37 धावा. आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू सोडून दिला जातोय. वाईडच्या अपेक्षेनं, मात्र पंच सांगतायत की चेंडू मर्यादेचं उल्लंघन करणारा नव्हता तर तो मारण्याजोगा होता. निर्धाव चेंडू गणला जातोय. निर्धाव चेंडूसह आता 12 चेंडू 37 धावा असं पृथक्करण या सामन्यासाठी राहत आहे. धावा धावफलकावर बाबा बाक्कर याच्यासाठी या ठिकाणी पारितोषिक येत आहे. जर बाबा बाक्कर यांनी षटकार टोलवला तर षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी त्यांचे सहकारी प्रणय बाक्कर यांच्याकडनं या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आलं आहे. बाबा बाक्करने षटकार टोलवला तर 100 रुपयाचं पारितोषिक. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू निर्धाव गणला जातोय. धावसंख्येत कोणताही बदल नाही. 28 धावा धावफलकावर. ओव्हरपिच पदाईचा चेंडू हवेमध्ये उंच फटका. चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑनच्या दिशेनं झेलात परावर्तित होतोय. बाबा बाक्करला माघारी हे जावं लागतंय. एकंदरीत आणखी एक मोठा हादरा MK स्पोर्ट्स क्रिकेट संघाला. 28 धावा धावफलकावर. एकापासनं या ठिकाणी भूषण पाय रोवून खेळपट्टीवर उभा. त्या भूषणला खेळण्याची काही संधी मिळत नाही कारण दुसऱ्या बाजूनं एका मागोमाग एक गडी पाहत होत आहेत. या षटकामध्ये तिसरी सफलता मिळते ते गोलंदाज वामन याला. 28 धावा धावफलकावर. नवीन फलंदाज संदीप जाधव याची वर्णी लागते. बाबा बाक्कर बाद झाल्यानंतर फलंदाजाने लवकरात लवकर मैदानावर जायचं आहे. निश्चितपणे एकंदरीत समसमान गुणतालिकेत या ठिकाणी संघ राहतील अशी आशा, अशी शक्यता निर्माण झाली आहे आणि निर्विघ्नपणे ही स्पर्धा संपन्न होण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची ही अपेक्षा आम्हाला आहे. क्षेत्ररक्षक गौरव रेडकर झेल टिपतोय. माघारी फलंदाजला परतावं लागतंय. नवीन फलंदाज या ठिकाणी संदीप जाधव याची वर्णी लागते. भूषणच्या साथीनं डाव वाढवण्यासाठी 28 धावा धावफलकावर. परत एकदा वामन कावळे सज्ज. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळी मात्र एकेर धावेसाठी निश्चितपणे निघतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रयत्न यशस्वीतेत परावर्तित होतोय. ज्या 2 धावाने धावफलक बदलतोय तो 30 धावांवर. आता 32 धावांची गरज येऊन ठेपते सामना जिंकण्यासाठी व अवघ्या 6 चेंडूंचा खेळ, 7 चेंडूंचा खेळ हा बाकी राहतोय. 1 to go.
दोन वाईट आहोत. काय विचार मला मी सांगा त्याच्याकडे हा मरे दोन बॉल दोन वाईट आहे दोन 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 वाईट आहोत दोन विकेट आहोत एका दोन रन काढले का 0 पाच बॉल 5 झाले 5 सांगा सांगा कसं कसं कॉमेंट्रीच्या ह्याच्यात सांगा वाईट झालो. अंतिम निर्णय पंच देतील. सोडून दे पण तुझ्याकडे पण पाचच आहेत ना माझ्याकडे तुला तेवढं असले ना मग 30 धावा धावफलकावर अजूनही 32 धावांची आवश्यकता. 7 चेंडूंचा खेळ हा बाकी. 7 चेंडू 32 धावा. संदीप जाधव हा स्ट्राईकला खेळण्यासाठी सज्ज होतोय. गोलंदाज वामन याची गोलंदाजी. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू तगडा असा फटका. चेंडू डीप लॉंग ऑनच्या दिशेनं मार्गक्रमण करतोय मात्र संभाव्य सीमारेषा पार करण्यात सफलता प्राप्त होत नाही. या षटकातील चौथी सफलता गोलंदाज वामन याच्या हाती लागते. आणखी एक मोठा मासा गळाला लागतोय. 6 चेंडूंचा खेळ बाकी. 32 धावांची आवश्यकता. भूषण हा फलंदाज आता स्ट्राईकला असेल कारण संदीप माघारी परततोय. वामन कावळेला या षटकात मिळते तर एकंदरीत चौथं यश. शेवट हा चेंडू या डावातील बाकी. 6 चेंडूंवर 32 धावांची निश्चितपणे गरज. नवीन फलंदाज मैदानावर जातोय. तो यश कावळे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. तर नवीन फलंदाज प्रशांत याची वर्णी ही लागते. या सामन्यातील एकंदरीत तिसरा झेल टिपतोय तो क्षेत्ररक्षक मोतेस. फलंदाजी करताना त्यांनी सुरेख अशी कामगिरी केली. 21 धावांचं बहारदार योगदान आपल्या संघासाठी दिलं आणि क्षेत्ररक्षण करताना 3 बहुमूल्य झेल मोतेस याने टिपलेत ते मैदानावर. गोलंदाजी मार्कवर छोट्या चणीचा एक उदयोन्मुख असा खेळाडू यश कावळे याची वर्णी लागते. 6 चेंडू 32 धावा. फुलटॉस पद्धतीचा चेंडू शरीरवेधी असा चेंडू आणि या शरीरवेधी चेंडूला दंडात्मक नो बॉलचा इशारा पंचांकडनं. तब्बल 7 धावा निघतायत या चेंडूवर. आता 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज प्रशांत येतोय तो नॉन स्ट्राईकला. तर गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी गोलंदाज यश हा सज्ज होतोय. पहिला चेंडू शरीरवेधी फेकल्याने नो बॉलचा दंडात्मक इशारा पंचांकडनं. त्यावर षटकार टोलवला जातोय. आता येणारे 6 चेंडू 25 धावांची आवश्यकता. एका बाजूला भूषण तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवर. एक नौखा गोलंदाज यश यांच्यामध्ये द्वंद्व हे सुरू. 6 चेंडू 25 धावांची अति आवश्यकता. भूषण स्ट्राईकला खेळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज यश याची गोलंदाजी. डावखुऱ्याचा गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतो. लेफ्ट आर्म राऊंड विकेट पद्धतीनं मारा करताना यश. एक उदयोन्मुख असा खेळाडू एक उदयोन्मुख असा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता. फ्री हिटचा इशारा या ठिकाणी म्हणजे फ्री हिटची सुसंधी या ठिकाणी फलंदाजासाठी चालून येते. परता गोलंदाजी मार्फत गोलंदाज यश सज्ज. आखूड टप्प्याचा चेंडू. याही वेळी एक मोठा फटका. चेंडूचा प्रवास हा डीप लॉंग लेगच्या दिशेनं घडला होता. विनय क्षेत्ररक्षण करतोय. सुरेख असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी साकारतोय व दुसरी धाव घेण्याचा इरादा सपशेल अंगलटी येत माघारी परतावं लागेल ते फलंदाज प्रशांतला. नाममात्र एकेल धाव मैदानावर पूर्णत्वास नेली जाते. आता 6 चेंडू 5 चेंडू व 24 धावांची गरज या ठिकाणी येऊन ठेपते. 5 चेंडू 24 धावा. बाद होऊन प्रशांत मैदानाच्या बाहेर व प्रशांत याची जागा करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावर जातोय. बॅट्समन प्रशांत कोण रे मग
आउट झालो, आता शुभम गेलो. नवीन फलंदाज शुभम पेडणेकर याची वर्णी लागते. नवीन फलंदाज शुभम मैदानावर येतोय. 5 चेंडू 24 धावा म्हणजे 4 मोठे फटके अति आवश्यक असतील ते भूषण याच्या कर्वे मैदानावर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यश सज्ज होतो षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी. याही वेळी फुल टॉस पद्धतीचा चेंडू, मोठा फटका, चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे टोलवलं जात आहे. आता 4 चेंडू 18 धावा म्हणजे 3 मोठे फटके भूषण याच्याकडनं आवश्यक. यावेळी फुलटॉस पद्धतीचा चेंडू, यापूर्वीच्या फ्री हिटच्या चेंडूवर मोठा फटका टोलवला होता. मात्र सुदैवी ठरतोय की संभाव्य षटकाराला केवळ एकेर धावेत परावर्तित करण्यात आपल्या उंचीचा फायदा घेत या ठिकाणी विजय यादव यशस्वी ठरला. अन्यथा त्याही चेंडूवर षटकाराचा शिक्का हा बसला होता. आता 18 धावांची गरज येऊन ठेपते. जिंकण्यासाठी 4 चेंडूंचा खेळ हा बाकी. समजोतीचा निर्वाळीचा सल्ला या ठिकाणी दिला जातोय तो गोलंदाजाला. 3 मोठे फटके बसले तर निर्विवादपणे MK स्पोर्ट्स क्रिकेट संघ विजयी ठरू शकतो. मात्र या 18 धावांपासून किंवा 3 मोठ्या फटक्यांपासून फलंदाजला वंचित ठेवण्यात यशस्वीता प्राप्त केली गोलंदाज यश याने, तर निश्चितपणे 3 संघांचे गुण हे बरोबरीच सुटतील यात कोणतीही शंका नाही. मैदानावर 4 चेंडू 18 धावा. 4ही क्षेत्ररक्षक या ठिकाणी ऑन साईडला सीमारेषेवर सीमारक्षक म्हणून तैनात. एक डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, डीप फाईन लेग असे 4 क्षेत्ररक्षक आपण या ठिकाणी ऑन साईडला सीमारक्षक म्हणून अनुभवतोय. 4 चेंडू 18 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला फलंदाज भूषण या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज. एक हाती खिंड लढवताना भूषण मोठे फटके हे निश्चितपणे टोलवतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यश सज्ज. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू हवेमध्ये टोलवला जातोय. स्वतः यश चेंडूच्या खाली परतीचा झेल टिपतोय. जो आशेचा किरण होता तो आशेचा किरण या ठिकाणी शमवण्यात यशस्वीता प्राप्त होते गोलंदाज यशला. आता 3 चेंडूंचा खेळ बाकी व 3 मोठे फटके षटकारासाठी आवश्यक विजयासाठी MK स्पोर्ट्स क्रिकेट संघासाठी. 3 चेंडू 18 धावा. शुभम याला साथ द्यायला नवीन फलंदाज कावळे याची वर्णी लागते. 3 चेंडू 18 धावा. प्रत्येक चेंडूवर षटकार अति आवश्यक असेल यात कोणतीही शंका नाही. तीन चेंडू 18 धावा. डावखुराचा फलंदाज कावळे स्ट्राईकला. या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यश हा गोलंदाज सज्ज. 3 चेंडू 18 धावा. 3 मोठे फटके फलंदाजी करणाऱ्या संघाला अति आवश्यक असतील यात कोणतीही शंका नाही. महत्त्वपूर्ण चेंडू या सामन्याची निश्चिती ठरविणारा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यश हा सज्ज. 3 चेंडू 18 धावा. गोलंदाजी मार्कवर यश सज्ज होतोय. समोर फलंदाज तो कावळे स्ट्राईकला. आखूड टप्प्याचा चेंडू फटका हवेमध्ये. या सामन्यातील बहुधा चौथा झेल मोतेशच्या ठिकाणी जातोय. मोतेश झेल टिपतोय. आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर तो क्रिकेट रसिकांची मनं ही जिंकतोय. सलग 2 चेंडूंवर 2 सफलता या ठिकाणी गोलंदाजला प्राप्त होत आहेत. आता मात्र पूर्णतः वरचष्मा राखला जातोय तो अर्थातच या ठिकाणी खासदार भूमिका क्रिकेट संघाच्या वतीनं 2 चेंडू 18 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज साहिल बाक्कर याची वर्णी लागते. या चेंडूवर सफलता प्राप्त करत विकेटची हॅट्रिक सहज साध्य गोलंदाज यश करेल का? किती विकेटची संभाव्य हॅट्रिक गोलंदाज यश याला साथ देते? त्या विकेट हॅट्रिक पासून परावृत्त करण्यात या ठिकाणी फलंदाज साहिल यशस्वी ठरेल का? 2 चेंडू 18 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 18 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. यश महत्वपूर्ण चेंडू फेकण्यासाठी समोर आहे फलंदाज तो साहिल बाक्कर स्ट्राईकला. 2 चेंडू 18 धावा. बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका. चेंडूचा प्रवास टीप लॉंग ऑफच्या दिशेनं 1 धाव. दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. संभाव्य विकेट हॅट्रिक संपादन करण्याचं स्वप्न गोलंदाजाचं अधुरं राहतंय. आता 1 चेंडू 17 धावा. सामन्याचा निकाल स्पष्ट करणारा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यश हा सज्ज होतोय.
या ठिकाणी 3 सामन्यांमध्ये 4 गुण झालेत. ते तीनही संघांचे म्हणजे निश्चितपणे पुढील फेरीत पात्र ठरण्यासाठी कसोटी लागेल या ठिकाणी मैदानावर. मी विनंती करतोय या ठिकाणी MK स्पोर्ट्स क्लब, त्यानंतर खाजनादेवी स्पोर्ट्स क्लब आणि